हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशन स्टार्ट करणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला काही कन्सेप्ट माहिती हव्यात. पहा, लेटेस्ट रिमेंबरमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते तुम्हाला माहीत असायला हवेत. फर्स्ट पॉईंट काय आहे पहा. इन अ सिक्वेन्स इफ डिफरन्स Tn+1 - Tn म्हणजेच टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स इज कॉन्स्टंट, देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अ ॲरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजेच जर सिक्वेन्समधील टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील जो डिफरन्स असणार आहे तो कॉन्स्टंट असेल तर त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं, ॲरिथमेटिक प्रोग्रेशन. आता Tn+1 - Tn म्हणजेच काय, टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. फॉर एक्झाम्पल पहा, जर आपण यांची व्हॅल्यू 1 घेतली तर येथे काय येईल, T1 येईल. आणि येथे काय येईल, n+1 म्हणजेच यांची व्हॅल्यू 1 म्हणजेच 1 + 1 2, T2 - T1 येईल. जर आपण यांची व्हॅल्यू 2 घेतली तर येथे काय होईल, 2 + 1 3 म्हणजेच येथे T3 होईल. मायनस यांची व्हॅल्यू 2 म्हणजेच T2 येईल, T3 - T2 म्हणजेच काय, Tn+1 - Tn म्हणजेच टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील डिफरन्स. सेकंड पॉईंट पहा. In an AP, the difference between two consecutive terms is constant and is denoted by small letter d. काय सांगितलेलं आहे, ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समध्ये जो डिफरन्स असणार आहे तो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कॉमन डिफरन्स म्हणतो. आणि तो कशानं दाखविला जातो, स्मॉल लेटर डीने दाखविला जातो. थर्ड पॉईंट काय दिलेला आहे पहा. डिफरन्स डी कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. जो कॉमन डिफरन्स असणार आहे ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये, जो आपण काय स्मॉल लेटर डीने दाखविणार आहोत, तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो आणि 0 देखील असू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 1 3 5 7 9. आता यामध्ये पहा, 1 + 2 केलं किती मिळतं, 3. 3 मध्ये 2 ॲड केल्यानंतर 5, 5 + 2 केल्यानंतर 7, 7 + 2 केल्यानंतर किती मिळेल, 9. म्हणजेच येथे जो टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधील डिफरन्स आहे तो किती आहे, +2 आहे. म्हणजेच डिफरन्स काय येते, कॉमन डिफरन्स पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये पहा, -1 - 2 - 3 - 4 - 5 डॅश डॅश. आता यामध्ये पहा, -1 मध्ये आपण -1 ॲड केलं तर काय मिळेल आपल्याला, -2. -2 मध्ये -1 ॲड केलं तर काय मिळेल, -3. -3 मध्ये -1 ॲड केलं तर -4 मिळेल. -4 मध्ये -1 ॲड केलं तर -5 मिळेल. म्हणजेच येथे जो कॉमन डिफरन्स मिळाला आपल्याला, डीची व्हॅल्यू मिळाली ती किती आहे, -1 आहे. म्हणजेच डिफरन्स हा काय, निगेटिव्ह देखील असू शकतो. त्याचप्रमाणे थर्ड एक्झाम्पल पहा, 5, 5, 5, 5, 5, 5, 5, 5 या टर्म्स आपल्याला दिलेल्या आहेत. आता यामध्ये किती डिफरन्स येईल पहा, कितीचा डिफरन्स येईल, 0चा डिफरन्स येईल. म्हणजेच येथे जो कॉमन डिफरन्स मिळाला तो किती आहे, 0 आहे. म्हणजेच डिफरन्स डी हा काय, पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो आणि 0 देखील असू शकतो. फोर्थ पॉईंट. इन ॲन ॲरिथमेटिक प्रोग्रेशन इफ द फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी, then the terms in the sequence are a plus d, a plus 2d, a plus 3d dash dash dash. म्हणजेच काय, ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये जर जी फर्स्ट टर्म असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ए म्हणणार आहे. आणि कॉमन डिफरन्स हा डीने दाखवणार आहोत. जर फर्स्ट टर्म ए असेल आणि कॉमन डिफरन्स डी असेल, देन द टर्म्स इन द सिक्वेन्स, मग ज्या त्या सिक्वेन्समध्ये टर्म्स असणार आहेत त्या कशा असणार आहेत, ए, a plus d, a plus 2d, a plus 3d, a plus 4d, a plus 5d अशा प्रकारे काय त्या टर्म्स आपल्याला मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल पाहू आपण. 4, 8, 12, 16, 20. आता जी ही 4 आहे ही फर्स्ट टर्म आहे, यालाच आपण T1 किंवा ए सुद्धा म्हणतो. सेकंड टर्म काय, 8. ही कशी मिळणार आपल्याला, a plus d, म्हणजेच ए मध्ये आपण जर डी कॉमन डिफरन्स मिळवला तर आपल्याला a plus d मिळेल. आता थर्ड टर्म 12 ही कशी मिळेल आपल्याला, a plus 2d केल्यानंतर मिळेल. फोर्थ टर्म 16 कशी मिळेल, a plus 3d. आणि फिफ्थ टर्म 20 ही a plus 4d केल्यानंतर मिळेल. एक्झाम्पल काय आपलं, 4, 8, 12, 16, 20. आता यामध्ये जी फर्स्ट टर्म असणार आहे ती काय असणार आहे, ए असणार आहे. सेकंड टर्म a plus d. थर्ड टर्म कशी काढणार आपण, a plus 2d. फोर्थ टर्म a plus 3d. फिफ्थ टर्म a plus 4d. आता यामध्ये जो कॉमन डिफरन्स आहे तो किती आहे पहा, 4 + 4 केल्यानंतर काय मिळणार आपल्याला, 8. 8 + 4 केल्यानंतर 12.
12 प्लस 4 केल्यानंतर 16, 16 प्लस 4 केल्यानंतर आपल्याला 20 मिळेल. म्हणजेच येथे कॉमन डिफरन्स काय आहे 4. आता ही जी फर्स्ट टर्म आहे ती काय आहे 4 आहे. आपण ए या लेटरने इंडिकेट करणार आहोत. त्यानंतर सेकंड टर्म काय आहे 8. ही कशी मिळणार आपल्याला ए प्लस डी केल्यानंतर मिळणार. पहा ए किती आहे 4 आणि डी किती आहे 4. 4 प्लस 4 किती मिळालं आपल्याला 8. ए प्लस डी केल्यानंतर मिळाली. त्यानंतर थर्ड टर्म आपण कशी मिळवणार ए प्लस 2d करून मिळवणार. आता थर्ड टर्म कशी मिळेल आपल्याला ए प्लस 2d केल्यानंतर मिळेल. एची व्हॅल्यू किती आहे फर्स्ट टर्म काय आहे 4 प्लस 2d 2 इंटू डी. डीची व्हॅल्यू किती आहे 4. काय मिळेल पहा 4 प्लस 2 4 जा 8. 8 प्लस 4 12. ही काय मिळाली आपल्याला थर्ड टर्म मिळाली. आता जर फोर्थ टर्म काढायची असेल तर काय येणार ए प्लस 3d. एची व्हॅल्यू काय आहे 4 फर्स्ट टर्म प्लस 3 इंटू डी. कॉमन डिफरन्स किती आहे 4. 4 प्लस 3 4 जा 12. 12 प्लस 4 16. म्हणजे आपल्याला फोर्थ टर्म 16 मिळाली. आता जर फिफ्थ टर्म काढायची असेल तर कशी काढणार आपण ए प्लस 4d. एची व्हॅल्यू किती आहे 4 फर्स्ट टर्म 4 आहे प्लस 4 इंटू डी म्हणजे कॉमन डिफरन्स किती आहे 4. 4 प्लस 4 4 जा 16. 16 प्लस 4 20. आपल्याला फिफ्थ टर्म मिळेल. म्हणजेच जर ए ही फर्स्ट टर्म असेल आणि कॉमन डिफरन्स काय असेल डी असेल तर आपल्याला त्या सिक्वेन्समधील टर्म कशा मिळतील ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d, ए प्लस 4d. अशाच काय करतील ह्या ए प्लस 5d, ए प्लस 6d अशाप्रमाणे आपल्याला त्या टर्म्स मिळतील. हे चारही पॉईंट्स तुम्हाला आपण प्रॅक्टिस सेट चालू करण्यापूर्वी माहिती असायला हव्यात म्हणून आपण काय केलेले आहेत सांगितलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.